नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या टेस्ट प्रिपरेशनमधील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण दूत आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करत होतो सिलॉजिझम्स. सिलॉजिझममध्ये मेनली दोन टाईपचे स्टेटमेंट्स येतात, एक आहे होकारार्थी आणि नकारार्थी. आपण टाईप्स ऑफ द स्टेटमेंट 4 बघितले होते, युनिव्हर्सल, अफर्मेटिव्ह. पण मेनली जर का आपण सॉल्व करत असताना दोनच गोष्टींचं केअर घ्यायची, एक तर तो अफर्मेटिव्ह आहे किंवा काय आहे, निगेटिव्ह आहे का याची. तर आपण याच्यामध्ये अफर्मेटिव्हची सुद्धा मेथड बघितली आणि निगेटिव्हची सुद्धा मेथड बघितली. अफर्मेटिव्हची मेथड सॉल्व करायची एकदम सिंपल आहे. सकारात्मक विधान असेल तर डायरेक्ट आपण जातो स्टेटमेंटवरनं आणि ते योग्य किंवा अयोग्य ते फाईंड करतो आणि तसं ते मार्क करतो. पण निगेटिव्हची मेथड तितकीच केचकट आहे. आपण बघितलं होतं की निगेटिव्ह मेथडमध्ये काय करतो की निगेटिव्ह विधान आहे, निष्कर्ष निगेटिव्ह आहे, तर तो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर पहिले आपण काय करतो, पहिले आपण बेसिक डायग्रामवरनं तो निष्कर्ष योग्य आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे ते चेक करतो. मग जर तो निष्कर्ष काय असेल, चुकीचा असेल तर तो चुकीचाच राहतो. पण सत्य असेल, तो निष्कर्ष जर का बरोबर असेल तर तो बरोबर असेलच असं नाही. ओके, सो म्हणून तो विधान जे आहे ते करेक्ट असेलच असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. सो म्हणून इन जनरल त्यानंतर आपण त्याची कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट घेतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, विरोधाभासी स्टेटमेंट आहे. मग आता विरोधाभासी स्टेटमेंट आपण घेतो आणि त्याची एक अल्टरनेट डायग्राम काढून बघतो. आणि त्याची अल्टरनेट डायग्राम काढल्यानंतर जर त्याची अल्टरनेट डायग्राम शक्य असेल, म्हणजे दिलेल्या कोणत्याही विधानांमधल्या त्या नकारार्थी विधानाला ती जर कॉन्ट्रॅडिक्ट करत नसेल तर शक्य आहे. म्हणजे आता काय, त्या नकारार्थी विधानाची विरोधी गोष्ट काय झाली, शक्य झाली. म्हणून ते नकारार्थी विधान जे आहे ते काय आहे, ते अवैध आहे, ते नाही प्रूव्ह होऊ शकत. कारण नकारार्थी गोष्ट, त्याच्या अपोजिट गोष्ट जी आहे, त्याच्या विरुद्ध गोष्ट शक्य आहे. परंतु जर त्याच्या विरुद्ध गोष्ट शक्य नसेल, ओके, सो त्या अल्टरनेट डायग्राम त्याच्या याची शक्य नसेल तर ते विधान काय आहे, सो तर ते नकारार्थी विधान जे आहे ते वैध आहे. कारण नकारार्थी जे काही विधान आहे ते वैध आहे, कारण विरुद्ध जो काही स्टेटमेंट आहे त्याची अल्टरनेट डायग्राम शक्य, विरुद्ध स्टेटमेंट बरोबर येऊ शकत नाही, पॉसिबल नाही. आणि पॉसिबल नाही म्हणून ते जे नकारार्थी विधान आहे ते काय बरोबर आहे. ओके, सो अशी पूर्ण फक्त प्रोसिजर आहे. इन जनरल या 4 स्टेप तुम्हाला जे काही लिहून दिलेलं आहे त्या 4 स्टेपमध्ये पूर्ण सिलॉजिझम आहे. आता आणखी 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केल्यानंतर आपण आपला निगेटिव्ह पार्ट संपूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला एक फ्लो चार्ट काढून देणार आहे. फक्त तो फ्लो चार्ट प्रत्येकाने पाठ ठेवायचा आहे. या फ्लो चार्टच्या बाहेर काही सिलॉजिझम नाही. त्याच्यानंतर फक्त स्पेशल केसेस आहेत. स्पेशल केसेस म्हणजे काय, आयदर ऑर किंवाची केस झाली, बरोबर. सो किंवाची केस आपण आता येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये, आता याच्यात हे 2 एक्झाम्पल संपले, आपण ते चालू करणार आहोत की आयदर ऑर केस म्हणजे काय, किंवाची केस म्हणजे काय. तर आपण ती किंवाची केस काय ती स्टडी करूयात. त्यानंतर आणखी पॉसिबिलिटी, शक्यतेवर आधारित जे काही उदाहरणं आहेत, पॉसिबिलिटी केसेस, त्या पॉसिबिलिटीच्या केसेस आपण स्टडी करूयात. आणखी काही डिफरंट पॅटर्न्स आहेत ते सुद्धा स्टडी करूयात. पण बेसिक जे काही कन्सेप्ट आहे सिलॉजिझमचे ते इथे या लेक्चरमध्ये पूर्ण सिलॉजिझम संपत आहे आपलं, बरोबर आहे ना. तर मग आता आणखी 2-3 लेक्चर्समध्ये आपण ते स्पेशल केसेस आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामधल्या. ओके, मग आता पहिलं विधान बघा, काही दवाखाने जिम आहेत. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट, काही दवाखाने जिम आहेत. आपण पहिले बेसिक डायग्राम काढतो. मग बघा, इथे येणार दवाखाने आणि इथे काय येणार, जिम. ओके, सो हे झाले जिम आणि हे काय होणार, दवाखाने. ओके, सो हे झाले जिम आणि हे काय होणार, दवाखाने होणार. ओके, हां, मग अगेन सॉरी, थोडा टेक्निकल एरर आलेला आहे. जिम आणि काय, दवाखाने. त्यानंतर अगेन काही शेती. सो इथे विचारले तुम्हाला, काही शेती काय, स्टेडियम आहेत. ओके, सो काही शेती स्टेडियम आहे. तर मग आता शेती स्टेडियम आपण याच्या आत पण दर्शवू शकतो. शेती स्टेडियम दाखवायचं आहे, बाकी आहे की नाही आपल्याला काय माहिती आहे का, नाही. इकडे तर कोणते दवाखाना स्टेडियम नाही, दवाखाना स्टेडियम वेगळं दर्शायचं फक्त. सो आपण असं दर्शवूयात की ही शेती वेगळी, कारण लिस्ट ओव्हरलॅप दाखवायचं आहे. आणि काय, स्टेडियम, काही शेती काय स्टेडियम आहे. आणि त्यांनी म्हटलं कोणताही दवाखाना स्टेडियम नाही, दवाखाना वेगळा आहे आणि स्टेडियम काय वेगळाचं, कोणताही दवाखाना काय नाही, स्टेडियम नाही. ओके, मग आता हा झाला, ही आपली झाली बेसिक डायग्राम. मी तुम्हाला रूल सांगितलेला आहे की जेव्हा आपण निष्कर्ष सॉल्व करतो, पहिलं अफर्मेटिव्ह आहे, पहिलं होकारार्थी सकारात्मक आहे, दुसरं नकारात्मक, सकारात्मक नकारात्मक. सो पहिले सॉल्व करत असताना सकारात्मक निष्कर्ष पहिले सॉल्व करून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं की सॉल्व करत असताना काय करायचं, सकारात्मक निष्कर्ष पहिले सॉल्व करून घ्यायचा.
मग यांनी काय सांगितलं, पहिला निष्कर्ष, काही जिम स्टेडियम आहेत. तर आता बघा जिम इकडे, सो जिम आहे वेगळं आणि स्टेडियम वेगळं आहे. सो स्टेडियम इकडे आहे, जिम इकडे आहे. सो काही जिम स्टेडियम आहे म्हणता येईल का आपल्याला, से म्हणता येणार आहे. सो म्हणून उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 1 जे चुकीचं होईल, कारण काही जिम स्टेडियम आहेत का, नाही. सेम थर्ड, काही शेती दवाखाने आहेत. सो शेती आहे आणि दवाखाने हे दोन्ही पण काय वेगळे आहेत. सो काही शेती दवाखाने आहेत म्हणता येईल का आपल्याला, अगेन हे पण म्हणता येणार नाही. बरोबर. सो काही शेती दवाखाने आहेत असं सुद्धा आपण कोणतंही भाष्य करू शकत नाही, कारण शेती आणि दवाखाने दोन्ही पण काय वेगळे आहेत. आता येतो पण नकारात्मक विधानावरती. मी म्हणतो चुकतं काय तुमचं इथे. काही जिम स्टेडियम आहेत, तुम्ही बघता जिम, काही जिम स्टेडियम आहेत. सो काही जिम स्टेडियम नाहीत. जिम वेगळे आहेत, स्टेडियम वेगळे आहेत, सगळंच नाही तर काही पण नसेल तर तुम्ही याला काय घेता, बरोबर. काही शेती दवाखाना, शेती वेगळे आणि दवाखाने वेगळे, याला बरोबर. आता उत्तर हेच आहे, आयोगानुसार उत्तर काय 2 आणि 4 आहे. पण ही आता हे तुमचं फक्त काय टोला लागला आहे, पण तुमची मेथड जी आहे, आणि बऱ्याचशा यूट्यूब व्हिडिओमध्ये असंच निघालं आहे का नाही, नाही का नाही, आणि बस तुम्हाला सांगितलेलं आहे हे विधान काय बरोबर आहे, असं नाही आहे. ही मेथड चुकीची आहे. काही जिम स्टेडियम नाहीत, नकारार्थी विधान आलं. जिम वेगळे, स्टेडियम वेगळे आहेत. नकारार्थी विधान जर का बेसिक डायग्रामवरनं बरोबर असेल तर ते बरोबर असेलच असं नाही. आपला नियम काय सांगतो, बरोबर असेलच असं नाही, म्हणून आपण त्याची काय घेतो. सो आता हे स्टेटमेंट जे पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे, बरोबर आहे ना. सो आपण त्याचं कोणतं स्टेटमेंट घेतो, मग पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे, काही जिम स्टेडियम नाहीत, तर याचं काय होणार, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. आपण कॉम्प्लिमेंटरी पेअर घेतो की नाही, 8वा नियम काय घेतो, कॉम्प्लिमेंटरी पेअर. आणि काही जिम स्टेडियम नाहीत याची काय होणार, सर्व जिम स्टेडियम आहेत, बरोबर आहे. ज्यांना हे पार्ट समजत नसेल त्यांनी आधीचे सगळे लेक्चर्स बघा. ओके, आधीचे 2-3 लेक्चर्स आहेत ते बघल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, ज्यांनी डायरेक्ट हे व्हिडिओनी सुरुवात करू नका. सो काही जिम स्टेडियम, सर्व जिम स्टेडियम आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे की सर्व जिम स्टेडियम आहेत हे विधान बरोबर येते का, असं आपण होऊ शकतो का. तर बघा सर्व जिम स्टेडियम आहेत, तर हा बघा ही झाली जिम, आणि ही पूर्ण आपल्याला कशात दर्शवावी लागेल, स्टेडियममध्ये. पण जिमचा काही भाग कशामध्ये, दवाखान्यामध्ये. जिमचा काही भाग कशामध्ये, दवाखान्यामध्ये. आणि स्टेडियमचा काही भाग काय, शेतीमध्ये. तर शेती तर समजा ठीक आहे, वेगळी आपण करू शकतो त्याच्यामध्ये. आता जिमचा दवाखान्यामध्ये, अशी ही आपली अल्टरनेट डायग्राम झाली. आता ही अल्टरनेट डायग्राम शक्य आहे का, इथे एक नकारार्थी विधान येतं, तर कोणताही दवाखाना स्टेडियम नाही, कोणताही दवाखाना तो स्टेडियम असू शकत नाही. इथे जिम आणि दवाखान्याचा तुम्ही संबंध दर्शवता, तुम्हाला स्टेडियम आणि दवाखान्याचा संबंध दर्शवावाच लागेल, कारण जिम हा शेवटी पूर्णतः कशामध्ये आहे, सो शेवटी कारण काय जिम हा स्टेडियममध्ये आहे, बरोबर आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण असं दर्शवू शकत नाही, कारण स्टेडियम आणि दवाखाना यांचं रिलेशनशिप येऊ शकत नाही, कारण कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. म्हणून हे जे आहे हे कॉन्ट्रडिक्ट करते आपल्या स्टेटमेंटसोबत. म्हणून ही जी अल्टरनेट डायग्राम आहे, ही अल्टरनेट डायग्राम शक्य नाही. सो ही जी काही अल्टरनेट डायग्राम आहे ही काय नाही आहे, शक्य नाही आहे. सो म्हणून या विधानाची जर अल्टरनेट डायग्राम शक्य नाही, आणि मग जर कॉम्प्लिमेंटरी केस, हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे, स्टेटमेंट शक्य नाही आहे. सो जर हे स्टेटमेंट शक्य नाही, तर ज्याच्यावरनं हे कॉम्प्लिमेंटरी पेअर घेते, याचं जे कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट आहेत, काही जिम स्टेडियम नाहीत, हे काय असेल, बरोबर. कारण हे जर चुकीचं त्याची अपोजिट गोष्ट आहे ती, तर ती काय होणार, बरोबर येणार. सो ती काय होणार, बरोबर येणार. कळलं मित्रांनो. हां, नेक्स्ट आयोगाला आलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की नकारार्थीवर आयोगामध्ये एकदाच उदाहरण आलेलं आहे, तर ते हे. सो अल्टरनेट डायग्राम हे काय शक्य नाही. अगेन काही शेती दवाखाने नाहीत, शेती वेगळे आहेत आणि काय दवाखाने वेगळे आहेत. ओके, सो काही शेती काय दवाखाने त्यांनी मेन्शन केले, काही शेती काय दवाखाने नाहीत. सो शेती दवाखाने आहेत हे विधान जे पर्टिक्युलर निगेटिव्ह, हे बेसिक डायग्रामवरनं काय येतं, बरोबर येतं. पण नकारार्थी विधान जर बेसिक डायग्रामवरनं बरोबर येत असेल तर ते बरोबर असेलच असे नाही. सो बरोबर येत असेल तर ते बरोबर असेलच असं नाही. सो म्हणून आपण काय घेतो, सो त्याचं आपण दुसरं विधान त्याच्यामध्ये घेत असतो, बरोबर आहे. सो बरोबर असेल तर बरोबर असेलच असं नाही आहे. ओके, हां. मग आता इथे बघा काही शेती दवाखाने नाहीत, तर मग काही शेती दवाखाने नाहीत. आता हे विधान बेसिक डायग्रामवर बरोबर आहे, शेती वेगळं आहे, दवाखाने काय, बघा दवाखान्याकडे आलं, शेती वेगळं आलं, पण बरोबर असेल असं नाही. मग आपण त्याची कॉम्प्लिमेंटरी केस घेतो, काही शेती दवाखाने पर्टिक्युलर निगेटिव्ह, याचं काय, तो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. सो काय होणार, सर्व शेती दवाखाने आहेत, सर्व शेती दवाखाने आहेत. मग आता बघा शेती पूर्ण कशामध्ये येणार, दवाखान्यामध्ये. सर्व शेती काय दवाखाने. पण बघा शेतीचं काही पार्ट स्टेडियममध्ये, म्हणजे ती स्टेडियम पण असं येईल त्याच्यामध्ये, कारण शेती तुम्ही डायरेक्ट आज जर कोणी घेतली तर काही तर पार्ट तुम्हाला दाखवावं लागेल ना. पण म्हणजेच जर का तुम्ही शेती आणि दवाखान्याचा संबंध घेता तर त्यामध्ये दवाखान्या आणि स्टेडियमचा काय येतो,
संबंध येतो. परंतु आपलं विधान स्पष्ट सांगतं की कोणताही दवाखाना हा स्टेडियम नाही. परंतु आपल्या विधानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की कोणताही दवाखाना काय नाही आहे, स्टेडियम नाही आहे. सो कोणताही दवाखाना काय नाही, स्टेडियम नाही. म्हणून असं कोणतंही भाष्य आपण करू शकतो का? सो ही डायग्राम होऊ शकते का? ही अल्टरनेट डायग्राम म्हणून शक्य नाही. ही अल्टरनेट डायग्राम काय चुकीची आहे, कारण दवाखाना स्टेडियमचं रिलेशनशिप येऊ शकत नाही, कारण कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. आणि जर का ही डायग्राम येऊ शकत नाही तर हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो ही डायग्राम जर काय येऊ शकत नाही तर हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. फक्त म्हणून तुमचा आन्सर काय येईल, फक्त निष्कर्ष क्रमांक 2 आणि 4 बरोबर होतील. बरोबर. सो फक्त काय येणार तुमचं उत्तर योग्य, निष्कर्ष क्रमांक 2 आणि 4 काय आहेत, योग्य आहेत. ओके. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3. म्हणून तुमचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 होईल. ओके. सो निष्कर्ष 2 आणि 4 योग्य होतील. ओके. कळलं विद्यार्थी मित्रांनो. सो इझी एक्झाम्पल होतं. आता हे 2 आणि 4 तुमचं तसे उत्तर आलं तर साधं हे करून याच्यावरच फक्त बघून, पण तशी प्रोसिजर नाही, ती पूर्णतः काय आहे, चुकीची प्रोसिजर आहे. सो आपल्याला लॉजिकलीच आपला काय असला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. तो अशा प्रकारे याला सॉल्व्ह करतात. आणि बिलकुल आपण बघितले बरेच एक्झाम्पल स्टार्टिंगला तुम्हाला वाटलं की इतकी किचकट मेथड, पण आता बघा किती फास्टमध्ये आपली उदाहरणं काय होत आहेत, सॉल्व्ह होत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हां विद्यार्थी मित्रांनो, दुसरं एक महत्त्वाचं की ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं मी तुम्हाला सध्या गाईड करतोय, सो दॅट इज नथिंग बट वॉट, हा जो प्लॅटफॉर्म आहे सो याचं नाव काय आहे, अनअकॅडमी. बरोबर आहे ना. सो अनअकॅडमी ही मित्रांनो संपूर्ण देशातली टेस्ट प्रिपरेशन म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमधली सगळ्यात मोठी संस्था आहे. ऑनलाईन पोर्टल आहे, सगळ्यात मोठं काय आहे, ऑनलाईन पोर्टल आहे. आणि या ऑनलाईन पोर्टलवरनं असेच माझ्यासारखे आपण सध्या MPSC UPSC करणारे अनेक एज्युकेटर्स तुम्हाला शिकवत असतात. अगेन यांचं बँकिंग वगैरेचे पण एज्युकेटर्स आहेत. तर त्यापैकी स्पेसिफिकली आपण सध्या MPSCचे काही लेक्चर्स बघत आहोत. तर मित्रांनो यांचे काही प्लस कोर्सेस आहेत. सो त्याला म्हणतात अनअकॅडमी प्लस कोर्सेस. प्लस कोर्सेसमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे शिक्षक लोक आहेत ते लाईव्ह टीच करतात. सो दे टीच यू इन अ लाईव्ह सेशन ओपनली. त्यामध्ये तुम्हाला तिथे क्युरीज वगैरे तुम्हाला डायरेक्ट विचारता येतात. ओके. सो मग त्याचे लाईव्ह आहे, जर तुम्हाला लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घेणं काय गरजेचं असतं. पूर्ण मित्रांनो GS आणि CSAT. ओके. सो GS आणि काय CSAT हे दोघं पण सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवले जातात पूर्वपरीक्षेमध्ये. तसेच मेन्सचे मुख्य परीक्षा जी आहे, ओके, सो मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे MPSCची, त्याचेसुद्धा तुमचं त्यांच्या थ्रू प्रिपरेशन घेण्यात येणार आहे. तर तुम्ही ते सुद्धा प्रिपरेशन करून घेऊ शकता आणि त्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. तो दॅट इज वॉट पूर्व आणि मुख्य दोघांची प्रिपरेशन. आणि याची सगळ्याची फी मित्रांनो फक्त नॉमिनल फीस तुम्हाला आकारण्यात येते, दॅट इज 7,000 रुपीज फॉर 1 इयर. पूर्ण 1 वर्ष जर त्याची तुमची जी फी आहे ती फक्त आहे 7,000 रुपये. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्ही माझा कोड यूज केला, सो भूषण CSAT हा माझा कोड आहे, भूषण CSAT हा जर का तुम्ही कोड यूज केला तर तुम्हाला आणखी याच्यावरती 10% डिस्काउंट मिळतो. म्हणजे हा जो कोर्स आहे तुम्हाला तो 6,300मध्येच पूर्ण 1 वर्षासाठी मिळेल. अगेन तुम्हाला 1 वर्षासाठी नसेल हवं असेल तर तुम्ही 2 महिने, 6 महिने, 3 महिने असं सुद्धा तुम्ही कोर्स त्यामध्ये हे करू शकता. सो तुम्ही अगेन त्यावेळी सुद्धा वर्क करू शकता. 2 मंथ्स, 3 मंथ्स, ओके, 6 मंथ्स असे सुद्धा तुम्ही कोर्सेस घेऊ शकतात. ओके. सो तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर माझा तुम्हाला आग्रह असेल की तुम्हाला ज्यांना पण जॉईन करायचं असेल, कारण मी पण आता ऑनलाईनच येणार आहे त्याच्यावरती. सो तर लॉकडाऊन असल्यामुळे थोडं आम्ही तुम्हाला ओपनली फ्रीली कोचिंग्स देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. पण याच्या पुढे मग तुम्हाला काही लेक्चर्स जे आहेत ते याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. तर तुम्ही हा जो हे आहे अनअकॅडमी ती जॉईन करू शकता. ओके. अगेन विद्यार्थी मित्रांनो, चला मग आता हे झालं आहे आपण. सो चला नेक्स्ट एक्झाम्पल एक आपलं बघून घेऊयात आणखी निगेटिव्हचं. त्यानंतर मी तुम्हाला एकदम इझिली एक फ्लोचार्ट काढून देणार आहे. तो फक्त फ्लोचार्ट तुम्हाला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. सो एकदम तो फ्लोचार्ट तुमच्या फक्त लक्षात राहायला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरनं आपण एक्झाम्पल्स जे ते बघूयात. ओके. आणि त्यातनं ते अंडरस्टँड करायला काय करूयात, सुरुवात करूयात. ओके. सो चला आपलं एक विधान 30. सो 30 विधान घेऊयात आपण. सर्व आगगाड्या कार आहेत. सो काय म्हणतो, ह्या सर्व आगगाड्या कार आहेत. थोडं विधान जे आहे ते याच्यात बघा 3ही निगेटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, कोणते अफर्मेटिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे थोडं आपल्याला सॉल्विंगला वेळ लागेल, म्हणून थोडी स्पेस आपण जास्त घेऊयात. सर्व आगगाड्या वरती घेऊयात. त्याच्यामध्ये सर्व आगगाड्या काय आहेत, सर्व आगगाड्या कार आहेत. कोणतीही खोली कार नाही आणि कोणती खोली काय नाही, कार नाही. ओके.
खोली कारणे आणि सर्व होड्या खोल्या आहेत. आता खोली आणि कार वेगळंच आहे आणि सर्व होड्या काय आहेत, खोल्या आहेत. ही झाली बेसिक डायग्राम. आता ही झाली बेसिक डायग्राम आपल्याला. मग आता याच्यावरनं आपल्याला अगेन याचं ट्रूथफुलनेस चेक करायचं आहे. तिन्ही निगेटिव्ह विधान आहेत, अफर्मेटिव्ह असतं, एका स्टेपमध्ये झालं असतं, पण तिन्ही निगेटिव्ह विधानं असल्यामुळे आपल्याला आता पूर्ण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये चेक करावंच लागेल. मग पहिलं विधान आपलं बघा काय आहे, सर्व आगगाडी कोणती होडी आगगाडी नाही. मग कोणती होडी आगगाडी नाही, बघा होडी वेगळा आहे आणि काय आगगाडी वेगळी आहे. सो कोणती होडी आगगाडी आहे का, नाही आहे. हे विधान नकारार्थी विधान बेसिक डायग्राम म्हणणं काय बरोबर आहे, पण नकारार्थी विधान बेसिक डायग्राम म्हणणं बरोबर असेल तर ते बरोबर असेलच असं नाही, म्हणून आपण त्याची काय घेतो, सो आपण त्याची काय घेत असतो, सो वी टेक दॅट निगेशन. आता हे विधान आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता युनिव्हर्सल निगेटिव्हचं विधान काय येतं, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. सो युनिव्हर्सल निगेटिव्हचं अपोजिट विधान काय होतं, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह होतं. मग पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजेच काय, काही होडी आगगाडी आहेत. सो काही होडी काय आहेत, आगगाडी आहेत. सो काही होडी काय आहेत, आगगाडी आहेत, असं विधान. ओके. पण आता बघा होडी पूर्णता किंवा आपण आगगाडीकडे घेऊन होडी इकडे घेऊ, जास्त तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर इकडे की आपण इकडे तर असं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सो आगगाडी आणि काय होडी. सो काही होडी आगगाडी आहेत, पण हे सगळे आगगाडी कशामध्ये आहेत, शेवटी तुम्ही असं एकटं दाखवू शकत नाही. आगगाडी कशामध्ये आहेत, पूर्णता कशात येतात, कारमध्ये आहेत. आणि पूर्ण होडी कशामध्ये आहेत, खोलीमध्ये. बरोबर आहे. आता असं येत आहे, आता ही आपण अल्टरनेट डायग्राम काढली, ही शक्य आहे का, कारण आपलं विधान जर कोणती खोली कार नाही. बघा इथे जर तुम्ही आगगाडी आणि होडीचा संबंध दर्शवता तर तुम्हाला कार आणि खोलीचा संबंध दर्शवावाच लागेल, जे की शक्य आहे का, तुमचं विधान स्पष्ट म्हणतं की कोणती खोली कार असू शकत नाही. म्हणूनच हे जे विधान आहे, ही जी अल्टरनेट डायग्राम आहे, ही अल्टरनेट डायग्राम शक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून ही अल्टरनेट डायग्राम जर का शक्य होऊ शकत नाही, म्हणून हे विधान काय आहे, बरोबर आहे. म्हणून हे विधान काय आहे, बरोबर येईल. कळलं मित्रांनो. ओके. हां, अगेन सेम आहे, कोणती कार होडी नाही, कार आणि काय होडी. ओके. सो कार आणि काय होडी नाही. आता थोडं तुम्ही बेसिक कॉमन सेन्स करून पण यूज करू शकता, काय प्रत्येक वेळेस हे करण्याची गरज नाही. आता कोणती कार होडी नाही, आता कोणती इथे काय कोणती खोली कार नाही म्हणतो, तर कार आणि खोली वेगळं आहे, तर त्याच्या आत जी आहे होडी ती पण कारचा पार्ट नसणारच आहे. बरोबर आहे ना. सो म्हणून हे सुद्धा विधान काय होईल, बरोबर होईल. पण आपण आपल्या रेग्युलर मेथडने करून बघूयात. सो अगेन हे कारण तुम्हाला त्याची सवय पाहिजेत. आता तर हे विधान सोपे आहेत, पण जर तसे नाही आले तुम्हाला त्याची काय पाहिजे, सवय पाहिजे. सो कोणती कार होडी नाही. आता कोणतीही कार होडी नाही, तर हे विधान काय, अगेन इट्स अ युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. त्याच्या अपोजिट का, तर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, काही कार होडी आहेत. सो काही कार काय होडी आहेत. सो कार आणि काय होडी. बरं. सो काही कार काय आहेत, होडी आहेत. ओके. पण हे सगळे होडी कशामध्ये आहेत, खोलीमध्ये आहेत. आता मला सांगा, जर का तुम्हाला कार आणि होडीचा संबंध दर्शवायचा असेल तर तुम्हाला खोलीच्या थ्रू जावं लागेल, कारण सगळ्या होडी ज्या आहेत त्या सगळ्या कशामध्ये, खोलीमध्ये. पण खोली आणि कार, तर कोणती खोली कार नाही, तर खोली आणि कार याचा कोणता संबंध प्रस्थापितच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही जी अल्टरनेट डायग्राम आहे ती शक्य नाही. अल्टरनेट डायग्राम काय चुकीचे. आणि जर अल्टरनेट डायग्राम शक्य नसेल तर हे विधान काय असतं, त्याचे अपोजिट केस जे नकारार्थी विधान आहे ते काय असतं, बरोबर असतं. ओके. अगेन कोणती आगगाडी आहे ती खोली नाही. सो कोणती आगगाडी काय खोली नाही. आता अगेन इथे बघा बेसिक यांनी पण तुम्हाला उत्तर येतं आहे. शेवटी आगगाडी कशामध्ये आहे, कारमध्ये आहे. आणि काय कार आणि खोली जी आहे त्यांचा संबंध होऊ शकत नाही, तर आगगाडीचा होऊ शकतो का, नाहीतरी आपल्या बेसिक मेथडने जाऊयात. हे विधान कसं युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे, याचं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असतं काय, काही आगगाडी काय आहेत, खोली आहेत. सो काही आगगाडी काय आहेत, खोली आहेत. ओके. मग काही आगगाडी खोली आहेत असं तुम्हाला विधान येथे दिलेलं आहे. मग बघा, ही आगगाडी आहेत आणि हे काय खोली आहेत. आणि ही आगगाडी कशामध्ये आहे,
आगगाडी कशामध्ये आहेत? सो कारमध्ये आहेत, बरोबर. सो आगगाडी कशामध्ये आहेत? कारमध्ये आहेत. ओके. सो मग खोली, आगगाडी आणि काय? कार. पण लक्षात घ्या, जर म्हणजेच काय की जर आगगाडी आणि खोलीचा संबंध मला दर्शवायचा असेल तर तो कारच्या थ्रू दर्शवावा लागेल. पण आपलं स्पष्ट विधान आहे की कोणतीही कार जी आहे ती खोली होऊ शकत नाही. या दोघांमधला संबंध येऊ शकतो का? या दोघांमधला संबंध येऊच शकत नाही, बरोबर आहे. सो म्हणून ही सुद्धा जी डायग्राम आहे, सो दॅट्स अ बेसिक डायग्राम, ही शक्य नाही आहे. आणि जर बेसिक डायग्राम अल्टरनेट डायग्राम जी आहे ती शक्य नाही. जर अल्टरनेट डायग्राम शक्य नाही तर हे विधान काय होणार? बरोबर होणार. कारण अपोजिट गोष्ट पॉसिबल नाही, अपोजिट गोष्ट चुकीची आहे, तर विधान काय होईल? बरोबर होईल. म्हणून तीनही सर्व विधाने काय होतील? तुमची यथार्थ होतील. सो याप्रमाणे सर्व विधाने काय आहेत? तुमची यथार्थ आहेत. ओके. सो मित्रांनो, आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक हे बनवून देतोय. ओके, फ्लोचार्ट बनवून देतोय. तेव्हा फ्लोचार्ट तुम्हाला फक्त सिलोझमच्या वेळेस वापरायचा आहे. हा फ्लोचार्टमध्ये सगळं सिलोझम झालं. आता इथे आपलं पूर्ण सिलोझम, याच्या बाहेर काहीच नाही आहे. फक्त आता याच्यानंतर स्पेशल केसेस सुरू होतील. म्हणजे किंवाचे आम्ही तुम्हाला सांगितलं, त्याचे आपले 3-4 लेक्चर असतील. किंवा पॉसिबिलिटी, शक्यता काय आहेत, संभाव्यता काय काय आहेत. सो याच्यावरती आधारित जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती आपले आता येणारे लेक्चर्स राहणार आहेत. पण सध्या आपण स्पेशल केस ज्या आहेत त्या पूर्णतः काय केलेल्या आहेत? संपवलेल्या आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमच्याकडे काय येते? सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेली असतात विधाने. ओके. सो फर्स्ट ते प्रोव्हाइड द स्टेटमेंट्स. तुम्हाला काय दिलेली असतात? विधाने दिलेली असतात. ओके. थोडं लिहायला प्रॉब्लेम येतो कारण माझ्याकडे स्क्रीन अशी पूर्ण फ्लॅट नाही आहे, स्ट्रेट आहे. त्या विधानांवरनं आपण बेसिक डायग्राम काढतो. आपण काय काढतो? बेसिक डायग्राम. ओके. आता बेसिक डायग्राम ही कशी असली पाहिजे? लिस्ट ओव्हरलॅप झालेली असली पाहिजे, बरोबर ना. सो लिस्ट ओव्हरलॅप, ज्यालाच आपण म्हणतो कमी छेदलेली, आपण ड्रॉ करतो. हीच आपली प्रोसिजर आहे ना. सो सगळ्यात पहिले काय? सगळ्यात पहिले विधानं. त्या विधानावर आपण काय ड्रॉ करायची? तुम्ही पण सोबत ड्रॉ करा. ओके. नंतर आणखी तुम्ही म्हणणार की ते. सो पहिले विधानं घ्यायचे, त्या विधानावर बेसिक डायग्राम आपण काढतो. बेसिक डायग्राम आपण नेहमी काढताना काय काळजी घेतो? की ती लिस्ट ओव्हरलॅप किंवा काय कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. ओके. मग त्याच्यावरनं आपल्याला त्या विधानांची काय आहे? सत्यता तपासता आली पाहिजे, बरोबर. आपण काय चेक करतो की निष्कर्ष जे आहेत, बरोबर ना. सो निष्कर्ष जे आहेत निष्कर्षाची सत्यता आपण तपासतो. मग यामध्ये सुद्धा सो पहिली प्रोसिजर काय घ्यायची? सो पहिली प्रोसिजर घ्या. सो दिस इज अ फर्स्ट मी इथे लिहितोय. सो पहिले जे सकारात्मक निष्कर्ष आहेत, सकारात्मक, ते पहिले घ्यायचे. मग सकारात्मक निष्कर्षामध्ये 2 केस होऊ शकतात की ते डायग्रामनुसार काय आहेत? सत्य असतील. त्या बेसिक डायग्रामच्या वर्ण काय? ते जर सत्य असतील तर तो निष्कर्ष काय आहे? योग्य आहे किंवा काय? यथार्थ आहे किंवा काय आहे? वैध आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो? वैध आहे. परंतु जर तो सकारात्मक निष्कर्ष जर का त्या बेसिक डायग्रामवरनं, ओके, सो हे बेसिक डायग्रामवरनंच आपण बघतोय, ओके, सत्य नसेल, जर का नसेल, सत्य नसेल, तर तो काय होणार? यथार्थ नाही. यथार्थाची टर्म होते किंवा योग्य नाही. ओके. सो दिस इज नॉट व्हॅलिड. सो इथे काय स्टेटमेंट येतं? सो इथे यथार्थ किंवा योग्य म्हणजे काय? फॉलोज हा शब्द येऊ शकतो. फॉलोज किंवा काय व्हॅलिड, सेमच गोष्टी आहेत. ओके. ऑर करेक्ट असे टर्म्स येऊ शकतात. म्हणजेच काय? सत्य किंवा यथार्थ किंवा योग्य किंवा अंतर्निहित. इम्प्लिसिट हा शब्द येऊ शकतो. इम्प्लिसिट किंवा इम्प्लाइड किंवा काय? इम्प्लिसिट. ओके. हां, यथार्थ नाही. सो आपल्या लक्षात आलं इथे. सो प्रत्येकजण फ्लोचार्ट काढून घ्या. सो हे जे आहे, सो योग्य किंवा काय सत्य नसेल तर काय? योग्य किंवा काय तो यथार्थ नाही आहे. किंवा ते काय आहे? तो वैध काय?
वैध नाही. ओके, हा झाला पहिला पार्ट. ही फक्त इतकीच आपल्याला फ्लो चार्ट लक्षात ठेवायचा आहे. दुसरा तर सेकंड पार्ट आपण बघतो. जेव्हा तुमचे जे निष्कर्ष असतात ते काय असतात, नकारात्मक असतात. जेव्हा निष्कर्ष काय असतो, नकारात्मक असतो. मग जेव्हा निष्कर्ष काय असतो, नकारात्मक असतो, निष्कर्ष काय असतो आपला, नकारात्मक असतो. ओके, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, समजा जो नकारात्मक निष्कर्ष आहे, ओके, हा सत्य नसेल, नकारात्मक निष्कर्ष काय नसेल, सत्य नसेल, तर ते विधान अगेन योग्य किंवा यथार्थ किंवा काय, वैध नाही. योग्य, यथार्थ किंवा वैध काय, वैध नाही. लक्षात ठेवा. तेव्हा ते विधान काय असतं, सत्य किंवा यथार्थ किंवा काय, वैध नाही. ओके, आणि जर का ते विधान सत्य असेल, ते विधान काय असेल, सत्य असेल, त्या नकारात्मक विधान जे आहे ते बेसिक डायग्राम काय असेल, सत्य असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तो विधान काय असतो, सत्य असतो, ओके, तेव्हा आपण त्याचं घेतो कॉम्प्लिमेंटरी पेयर. आणि कॉम्प्लिमेंटरी पेयरची आपण काय ड्रॉ करतो, सो कॉम्प्लिमेंटरी पेयर आहे, त्याच्यावर आपण ड्रॉ करतो त्याची अल्टरनेट डायग्राम. कॉम्प्लिमेंटरी पेयरवर आपण काय करतो, अल्टरनेट डायग्राम करतो. आता अल्टरनेट डायग्राम पण दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर ती काय असेल, शक्य असेल किंवा काय, शक्य नसेल. ओके, सो एक तर काय असेल, शक्य असेल अल्टरनेट डायग्राम किंवा काय नसेल, शक्य नसेल. जर मित्रांनो आता इथे केस रिव्हर्स होते. जर अल्टरनेट डायग्राम शक्य असेल, बरोबर ना, सो शक्य असेल तर त्या केसमध्ये ते जे विधान आहे, आता अल्टरनेट डायग्राममध्ये जे अपोजिट केस असते, कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे ना, तर ते ओरिजिनल तो काही निष्कर्ष आहे, सो नकारात्मक निष्कर्ष जो आहे, सो तो जो काही निष्कर्ष आहे, तो निष्कर्ष जो आहे तो वैध नाही. निष्कर्ष वैध नाही किंवा काय, योग्य नाही. आणि जर अल्टरनेट डायग्राम काय असेल, सो ती जी अल्टरनेट डायग्राम शक्य नसेल, तर तो जो निष्कर्ष आहे, तो निष्कर्ष काय आहे, वैध आहे. सो तो निष्कर्ष काय आहे, सो निष्कर्षाकडे काय, वैध नाही. पण शक्य नसेल म्हणजे अपोजिट केस जर चुकीची, बघा अपोजिट केस जर चुकीची आहे, तर तो निष्कर्ष काय, बरोबर आहे. आणि ही जर राईट असेल, तर हा जो शेवटी निष्कर्ष आहे तो काय आहे, चुकीचा आहे. तर मित्रांनो, दॅट इज वॉट. सो ही आपली काय आहे, सो पूर्णतः तुम्हाला जे काही मी समजवलं आहे, हे चार्ट म्हणजे पूर्ण सिलॉजिझम आहे. याच्या बाहेर काही सिलॉजिझम नाही आहे. इतका चार्ट फक्त पाठ ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. बाकी ज्या काही आहेत सिलॉजिझममध्ये त्या फक्त स्पेशल केसेस आहेत. सो दॅट इज नथिंग बट जस्ट अ स्पेशल केस. सो ते तुम्हाला फक्त काळजी घ्यायची. सो पहिले काही विधानं तुम्हाला दिलेली येतील, त्या विधानावरनं तुम्ही बेसिक डायग्राम ड्रॉ करणार. बेसिक डायग्रामवरनं निष्कर्षाची आपण काय तपासतो, सत्यता तपासतो. निष्कर्ष दोन टाईपचे असतात, एक आहे सकारात्मक, दुसरं काय, नकारात्मक. सकारात्मक निष्कर्ष जो आहे, सो तो जर सत्य असेल तर तो योग्य आहे, आणि सत्य नसेल तर तो काय, अयोग्य आहे किंवा काय, यथार्थ नाही किंवा वैध नाही. पण नकारात्मक निष्कर्ष जो आहे, सो नकारात्मक निष्कर्ष जर सत्य नसेल तर चुकीचा असेल तर तो चुकीचाच आहे, तो योग्य नाही किंवा यथार्थ नाही किंवा वैध नाही. पण सत्य असेल तर तो सत्य असेलच असे नाही, तेव्हा आपण त्याची काय घेतो, कॉम्प्लिमेंटरी पेअर घेतो. सो कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हणजे काय, अपोजिट केस. अपोजिट केसचे पण डायग्राम ड्रॉ करून बघतो, अल्टरनेट डायग्राम काय करून बघतो, ड्रॉ करून बघतो की ती पॉसिबल आहे का. मग अल्टरनेट कॉम्प्लिमेंटरी पेजचे पण अल्टरनेट डायग्राम जेव्हा ड्रॉ करतो, तेव्हा मग त्यात चेक करतो की शक्य आहे किंवा काय, शक्य आहे की शक्य नाही. जेव्हा ते शक्य असेल तेव्हा निष्कर्ष काय, वैध नाही किंवा काय, योग्य नाही. आणि शक्य नसेल तेव्हा निष्कर्ष काय आहे, वैध आहे. मित्रांनो, हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. सो हा चार्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे जी PDF आहे वगैरे, सो माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो दॅट इज वॉट भूषणदूत अकॅडमीचा टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल आहे. सो @ टेलिग्राममध्ये CSAT_भूषण
ही माझा टेलिग्राम चॅनल आहे. आठवणीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करून घ्या. ओके, यातनं तुम्हाला अशा अनेक अभ्यासाच्या ज्या काही PDF आहेत वगैरे वगैरे त्या येतीलच. सो त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण यावेळी पॉझिटिव्ह, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही टाईपची विधानं आपण संपवलेली आहेत. आता याच्या पुढचं जे काही आपलं लेक्चर्स राहणार आहेत, सो त्याच्यामध्ये फक्त आपण इन जनरल आता आयदर ऑरची केस जी आहे, किंवाच्या केस आहेत, त्याचे आपण जवळपास 2 लेक्चर्स घेऊयात आणि त्यातनं आपण किंवाच्या केस स्टडी करण्याचा काय करूयात, प्रयत्न करूयात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.